असा जर विचार केला तर आत्म्याच्या दृष्टीने विचार केला तर कुठलंच संकट नाही. पण शरीराकडून बाहेरून पाहिलं तर सर्व संकटच संकट आहे. म्हणजे कसं लक्षात घ्यायचंय की आता आपण काय करतो, म्हणतो की त्याला बोललेत, आपल्याला कुठं बोललेत, पण आपल्यावर पाळी येणार नाही काय तशी. तो झालाय म्हणजे आता मनुष्य होता तो झाला मांजर, तो झाला उंदीर, तो झालाय, मी कशाला होणार आहे. म्हणजे आपल्यावर पाळी येणारच नाही असं समज होतो. पूर्वभावात तर अनेक पूर्वभावात होऊन गेल्या आणि तर पुढे सुद्धा भविष्य काळात काय होईल माहीत नाही. म्हणून स्वतःला आपण सुरक्षित समजतो पण तेवढं सुरक्षित नसतं. म्हणून औरंगजेबाने काय केलं, आता इथं कुठं होतं ना ते भावमंडल, अजंठा वेरूळच्या तिथेच कुठेतरी भावमंडल होतं आणि त्या भावमंडलमध्ये पाहिलं तर प्रत्येकाचे 3 भाव दिसायचे. तो मागच्या भावात कोण होता, आता काय आहे आणि पुढे काय होणार. मग आता पहा आपलं तेवढं पुण्य नाही म्हणून औरंगजेबाने फोडून टाकलं, क्रोधाने फोडून टाकलं. तो पण गेला आणि गेल्यानंतर त्याला पुढचा भाव डुक्कर दिसला. म्हणजे मी एवढा मोठा राजा आणि पुढे काय होणार, असला तुच्छ प्राणी होणार. आणि ह्याने दाखवलं भावमंडल फोडूनच टाकलं. म्हणजे फोडलं म्हणून काय त्याचं वाचणार आहे का तो भाव, पण आपल्या नशिबात नव्हतं. म्हणजे आपल्या तेवढं पाप चालू झालंय आता जास्त. पूर्वी कसं होतं की तेवढं तरी त्या लोकांना बघायला मिळालं, आपले परिणाम सुधारायला चान्स होतं. मग तसं आता इथं सुद्धा सांगतात 15व्या श्लोकात, आयुर्वृद्धी क्षय उत्कर्ष हेतु कालश्च निर्गमं वांछतां धनिनामीष्टं जीवितात् सुतरां धनम्. मग आता ह्याच्यात काय सांगितलं की प्राणापेक्षाही जीवितात् सुतरां धनम, म्हणजे त्याला जास्त काय प्रिय वाटतं, जीवितापेक्षा धन प्रिय वाटतं. कसं काय, आयुः क्षय कसं लावायचं, आयुचा क्षय होतोय म्हणजे एक एक क्षण निघून चालले आणि इकडे कशात आनंद मानतोय, भरभराट झाली, किती धन आलं माझं. वृद्धी उत्कर्ष येतो म्हणजे मला आता खूप सगळं काही यायला लागलंय, ह्याचं एक एक क्षण निघून चाललंय. तसं तसं त्याला इतकी आकुलता होते, आपल्याला हे सगळं बघायला मिळणार नाही काय, आपणच निर्माण केलेलं आहे आणि आपण निघून चाललो. आंब्याचं झाड लावलंय, किती वर्षाने येणार त्याला आंबा, 5-6 वर्षांनी येणार. त्याला आंबा 5-6 वर्षांनी येणार म्हणतात बघा. मग तो 5-6 वर्ष जगणार आहे का, त्याच्या आयुष्यातले 5-6 वर्ष घटणार, तेव्हा आंबा लागणार आणि कदाचित तो आंबा खायला राहणार पण नाही, निघून जाणार. मग तसं इथं एक उदाहरण घेतलं आंब्याच्या झाडाचं. तसं लक्षात घ्यायचंय की जे जे आपल्याला वाटतं, मी आता एवढं 1 तास फक्त दुकानात बसतो आणि 1 लाख रुपये मिळवतो, पण 1 तास तुझ्या आयुष्यातले गेले ना, मिळालं कशाचा आनंद वाटतोय, 1 लाख मिळाल्याचा आनंद वाटतोय, पण आयुष्यातला 1 तास फुकट गेला अर्थ ध्यानामध्ये, धन कमवण्यामध्ये, लोभ करण्यामध्ये. मग तू काय विचार करायला पाहिजे, एक समय मात्र सुद्धा घालवायचा नाही. माझं खरा उत्कर्ष कुठे आहे, त्या 1 तासामध्ये अनुभूती घेतली तर मोक्षच, पण कुठं घालवतोय. म्हणजे 1 तास उपलक्षणात्मक समजून घ्या, 1 तास कुठं घालवतोय आपण, अनेक भव ह्यासाठीच घालवले. धनी काय, धनीनाम म्हणजे धनी लोकांना, इष्टम काय इष्ट आहे, जीविता सुतराम धनम, आपल्या जीवितापेक्षा धन हे इष्ट वाटतंय. पण तसंच आपल्यावर घटवायचे शुद्धोपयोगापेक्षा ह्या सर्व पर्याय त्याला इष्ट वाटतात. शुद्धोपयोगापेक्षा जास्त कशा इष्ट वाटतात, तर म्हणतो की आम्हाला मंदिरात बोलवलं होतं आज विधाने, पण आमचा कार्यक्रम नेमका त्यावेळेस तिकडं होता. मग त्याला विचारलं कसला कार्यक्रम होता, तर सांगायला लाज वाटते, कारण इकडं विधान म्हटलं तर सांगायला लाज वाटत, कारण ते शुभ कार्य.
पण आता आमचा कार्यक्रम होता एवढं फक्त म्हणतो. पण कसला कार्यक्रम होता विचारलं तर काय असतो कार्यक्रम? गेट टुगेदर. म्हणजे तिथं मंदिरात येण्याच्या ऐवजी एकत्र जाऊन भेटलं, सगळे नातेवाईक एकत्र आले, किती आनंद झाला. आज एक दिवस फक्त कार्यक्रम होता. मग काय होतं, एक दिवस काय रोज मंदिरात जातोच की. मग तू कशात उत्कर्ष मानला? गेट टुगेदर. हे सगळे एकत्र येणार होते, किती आमचे बोलणं झालं, किती आमचं सगळं चांगलं झालं. अरे तुझं ध्येय कोणतं आहे? आत्मकल्याणच नाही. तू इष्ट काय मानतो? स्वभावापेक्षा विभाव इष्ट मानतो. म्हणून ही तुझी दुर्दशा झाली. आता 3:30ला प्रवचनही सांगितलं घरातल्यानं, तर 3:30ला सिरियल आहे म्हणतो. इष्ट काय वाटलं? प्रवचन काय ते फक्त आत्माच असतं. त्या सिरियल मध्ये किती वेगवेगळे वेशभूषा केशभूषा बघायला मिळतात. त्यांचे हावभाव वेगवेगळे बघायला मिळतात. कसा वेळ गेला कळत नाही. आणि इथं मंदिरात येऊन बसलं की चुळबुळ सुरू होते. सगळी प्रतिकूलता. तो काय तिथं एवढा पाऊस पडला, एवढं दमट हवा झाली, पण पंखा नाही तिथं. कसं बसायचं तिथं? म्हणजे काय सुरू झालं आपल्याला? काय इष्ट मानतो? शरीराची अजून सोय करायला इष्ट मानतो. पशु पण तेच करतो, तू पण तेच कर, म्हणजे कल्याण लवकर होणार. पशु पण काय करतो? पाऊस पडायला लागले की ते मुंग्या सुद्धा काय करतात? भराभर लगेच मारवळात जातात. त्यांना सुद्धा भिजायचं नसतं पावसात. आपलं जीवन सुरक्षित ठेवायचं. तू पण काय केलं? आहार, भय, मैथुन, परिग्रह, ह्यापेक्षा वेगळं काहीच केलं नाही. म्हणजे सतत तुला अजून कशात मजा वाटते? ह्या शरीराची देखभाल करण्यामध्येच मजा वाटते. पण ही मजा नसून सज्जा आहे. प्रत्येक समय आपण ही योजना केली शरीरासाठी. हे संस्कार प्रत्येक जीवाला झालेले शरीराच्या भोगाचे. आणि त्यामुळे तो काय करतो? पहिल्यांदा आपण म्हणतो ना, सामान्यपणे लोक काय करतात? अन्न, वस्त्र, निवारा. मग तो कुंभारी काय असतं त्याचं नाव, मधमाशी किंवा काय दुसरं, मधमाशी तर पोळं करतात, पण दुसरं एक माशी सारखंच असतं, कुंभारी म्हणतात का काय त्याला. तर ते काय इंजिनियर डोकं चांगलंय त्याचं, इंजिनियर मधूनच आलेला असेल तो. त्यांनी खिडक्या करून असं आपलं घर बांधलेलं असतं. कोळी किडा तर तो जाळं बिनतो. आणि त्याने खिडक्या, आपला जसं आपला बंगला असतं तसं बंगला टाईपच त्याचं उभं घर असतं मातीचं. आणि त्याच्यात ते असे खवले असतात. आणि त्यात बरोबर तिथं कुठं काय ठेवायचं, कुठं राहायचं, सुरक्षित कसं राहायचं, ते फोडलं तरी लवकर फुटत नाही, इतकं घट्ट बांधलेलं असतं. निवारा, प्रत्येकाला अन्न, त्यात अन्न आणून ठेवायचं आपलं सुरक्षित. आपलं परिग्रह आहे. घरात आपण धान्य आणून ठेवतो आणि ते आपलं खाद्य आणून त्यात ठेवतात. झोपायला, राहायला व्यवस्थित सोय, खायला सोय. तसंच त्यांनी केलं, तसंच आपणही करतो. आणखीन काय झालं? दुसरे सगळे ते चिमण्या वगैरे, कावळे घरट बांधतात आपलं. काय इकडून एक गवताची काडी मिळव, तिकडून एक गवताची काडी मिळव, असं करून अगदी सुंदर घर बांधतात. आणि ते लवकर तुटणार पण नाही. तुटलं तरी सुद्धा त्याचं ते मोडत नाही, खाली पडलं तरी. एवढं ते पक्क बांधतात. आणि त्यामध्ये ते राहतात, जन्म देतात आपल्या पिलांना. आणि त्या पिलांना त्यात ठेवून सुरक्षित समजतात. आणि त्यात आपलं घास भरवतात, आणून बाहेर जाऊन आणतात. मग हे सगळं आपण सुद्धा तेच करतो, त्यांनी पण तेच केलं. मग काय म्हटलं? धनिनाम इष्टम जीविता सुतराम धनम. काय त्यांना इष्ट वाटलं? आपल्या जीवितापेक्षा धन इष्ट वाटलं. धन कमवताच गेलं सगळं, निघून आयुष्य. आणि आता काय केलं? संस्कार फक्त त्या, म्हणजे ते प्राण्यांचे, पशुचे किंवा
किड्यांची उदाहरणं का सांगितली ही, तर हे संस्कार घेऊन गेला आणि तिथं आता ते करत बसतात. जिकडे जाईल तिकडं हेच करतोय. म्हणून त्या नरकाचं सुद्धा 7ही नरकाचं वर्णन करताना पाहिलं तर काय येतं त्याच्यामध्ये सगळं वर्णन. त्यांना एवढे काय आहेत, पटल आहेत आणि त्या पटलामध्ये इतके नारकी राहतात. त्यांची उंची एवढी आहे, मग उंचीपेक्षा त्यांची घरटी लहान आहे. मग सगळ्या ठिकाणी घरटी आलीच ना, काही घरट्याची गरज होती का त्यांना? काय तिथं कोण एक क्षण सुद्धा राहू देत नाही. सारखी काय चालली, मारहाणच चालली, तुकडे तुकडे करायचं चाललं. काय उपयोग आहे त्यांना त्या घराचा? तिथं न खायचं, न प्यायचं, न कुठलं भोगाची व्यवस्था. आणि तरी संस्कार कोणते करून घेतले? त्यांना पाथडे आहेतच. त्यांचे ते मध्ये विभाग आहेतच. एका नरकानंतर दुसऱ्या नरकाला विभाग आहेच. इकडून तिकडे जाऊ नये ह्याची व्यवस्था. पळत पळत आला नारकी कोण दुसऱ्या नरकातून पहिल्या नरकात, तर कमी दुःख आहे ना त्याला दुसऱ्यापेक्षा पहिल्या नरकात. जर तशी व्यवस्था तिथं 7व्या नरकातला नारकी लगेच पटकन कुठे गेला असता? पहिल्या नरकात गेला असता. तिथनच सोय, हिथून नाही, जाताना नाही. जाताना पहिला कोणी आपल्या परिणामानुसार घटवलं, परिणामानुसार कोणी 7व्या नरकाचं आयुष्य बांधलेला सुद्धा पहिल्या नरकात जातो. पण आता समजा तिथं पाथडेच नसते, व्यवस्थाच तशी नसती, मोकळं ढाकळं सगळं असतं, तर कोणी पण कुठे गेलं असतं. म्हणजे ज्याने पाप कमी केले त्याला दुःख जास्त भोगायला पाठवलं असतं, त्या नारकीने त्या ढकललं असतं पुढं. आणि हा जास्त पाप केले तर कमी पापात जाऊन बसला असता. असं आहे का? होतच नाही तसं. अगदी प्रत्येक जणाचं हे सर्व नियोजित सर्व काही आहे. कोणी कोणाला कुठंच ढकलू शकत नाही आणि कुठून ओढूही शकत नाही. म्हणून ती साखळदंडाने सीता ओढायला गेली लक्ष्मणाला. कशाला इतक्या दुःखात त्याला ठेवायचं, चल वर म्हणून. घेऊन जाऊ शकली का? इंद्राचं सामर्थ्य असून सुद्धा सोडू शकलं का त्या जीवाला? तो जीव सोडू शकत. ह्याच्यातनं लक्षात घ्यायचंय, तू कशावर प्रेम करायला निघालाय, कुठं रागद्वेष मोह करतोय आणि तू कुठं समताभाव करायला पाहिजे हे समजून घेत नाही. त्यामुळे हे सर्व दुःखच दुःख आहे. म्हणजे आपण प्रत्येक समयाला काय करतोय, फक्त एवढंच पाहतोय की जर मला आता इथं चांगली व्यवस्था झाली तर असं होईल, चांगली व्यवस्था झाली तर पैसे देतो म्हणून धर्मशाळेत एवढं मला चांगला बंगला बघून द्या. किती दिवस राहायचंय? 8 दिवस शिखरजीला. 8 दिवसासाठी काय करतो तो? त्या चांगल्याच खोलीत असलेल्या पहिल्या यात्रेकरूला बाहेर काढून हा जातोय. पैसे दिलेत ना जास्त. धर्माच्या ठिकाणी गेले तरी तो असंच करणार. म्हणून त्याला जीवितापेक्षा धन प्रिय वाटतंय. धनाने सगळं काम होतंय. म्हणून काय काम होतंय? काहीच होत नाही. उलट सर्व नष्टच होतंय याच्यातून. परिणाम गेले की सगळं गेलं. म्हणून काय सांगितलं? खालच्या स्वर्गातल्या देवांना परिग्रह जास्त आहे आणि वरच्या स्वर्गातल्या म्हणजे 9 ग्रह पासून पुढं परिग्रह कमी आहे. सुखी जास्त कोण आहे? जास्त परिग्रहवाला सुखी आहे की कमी परिग्रहवाला सुखी आहे? आपल्याला दिसतंय स्पष्ट की त्याच्याकडे देवांगना नाही. किती निर्विकल्प आहे. इकडं तिकडं जाण्याचा प्रश्न नाही, कुठं क्रीडा करण्याचा प्रश्न नाही. एका जागी बसून आपली धर्म साधना चालली. परिग्रह वाढला की म्हणतो चला आता इकडं फिरायचं जाऊ, तिकडं फिरायचं जाऊ. एकाला जायचं असतं, एकाला जायचं नसतं. पण त्याचं मन मोडवत नाही, मग त्याच्याबरोबर हा पण नाही. परिग्रह आला की असंच, जो अवदैक भाव केलाय त्याचं हे फळ आहे. म्हणून काय, ते प्रत्येक जीव तिथले सगळे अहमिंद्र आहे. स्वर्गातले देव 9 ग्रह पासून. त्यामुळे कोणी कोणावर सत्ता काही चालवतच नाही. प्रत्येक जण आपल्या स्वखुशीने राहतोय. म्हणजे आत्म्याची चर्चाच करत, वितराग चर्चा करतच त्यांचा वेळ चाललेला आहे.
त्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही त्यांना करायचं. तो 33 सागर इतकी काय चर्चा करणार. आपल्याला बघा थोडं जास्त वेळ बसावं लागलं तर कंटाळा येतो, जातो म्हटलं. पुष्कळ धर्म झाला. आज एक दिवसात इतकं सगळं ऐकलंय, 4 तास ऐकलं, 8 तास ऐकलं, किंवा एवढं वाचलं, एवढी वाचनं झाली. 10 दिवस शिबिर होतं, 8 दिवस शिबिर होतं ज्ञानाचं, आणि त्यात खूप झालं सगळं आमचं. सकाळ दुपार संध्याकाळ तेच, झोप नाही काही नाही, हेच आमचं चालत होतं. मग आता एवढं झालं बास म्हणतो. 33 सागर कुठलं एवढं करायला. म्हणजे त्यांना तिथं वेळ पुरत नाही आणि आपल्याला वेळ जात. असं झालं. रुची अनुसारी वीर, जसं रुची असेल त्याप्रमाणे ते घडतंय. म्हणजे त्यांना तिथं वेळ पुरत नाही. याचा अर्थ काय म्हणायचं आहे की कसं 33 सागर निघून गेले कळत सुद्धा नाही. कारण भोगामध्ये रुची नाही, फक्त वितराग चर्चा. आणि मग तिथं किती जिनवाणी अपार आहे. सांगितलं ना, अंतो नत्ती सुदीनम कालोथो वयम च दुम्मी तम नवरी सिक्खी अव्वम जम जई मरणम खयम कुणय. शास्त्राला पार नाही. काळ तर म्हणजे आयुष्य किती थोडं आहे, आणि त्यात आमची बुद्धी वक्र किंवा अल्पबुद्धी ग्रहण करत नाही, क्षयक्षम कमी. आणि मग काय करायचं. एवढं शास्त्र कधी वाचणार आणि कधी स्वतःला जाणार. सांगितलं त्यात एवढं शिकण्यायोगे जम जई मरणम खयम कुणय, जेणेकरून जन्म मरणाचा नाश होईल एवढंच कर. त्या व्यतिरिक्त दुसरं काही करण्यायोग्य नाही. प्रयोजन एवढंच आहे आपलं. आणि हे समजलं तर काय करणार आपण. नाही म्हणतो अजून जरा व्याकरण वगैरे चांगलं आलं, काव्य अलंकार चांगलं आलं, म्हणजे मला शास्त्र वाचायला बरं होईल. आणि तोपर्यंत आयुष्य संपलं. इथं हा श्लोक सांगितलाच आहे. एवढं धन मिळाल्यानंतर मग मी धर्म करतो, तोपर्यंत आयुष्य संपलं, धर्म राहिला बाजूला. धन भरपूर कमवून ठेवलं, पण काय उपयोग. तसं व्याकरण वगैरे संस्कृत भाषा सगळ्या भाषेत तरबेज झाला आणि तत्व समजून घ्यायच्या आधीच गेलं, काय फायदा आहे. म्हणून पहिल्यांदा तू जेणेकरून तुझे परिणाम चांगले राहतील, शुद्धोपयोगात राहतील, ही पहिली साधना कर. कुठलं मला जास्त यावं पांडित्य गाजवण्यासाठी काहीच नाही करायचं. फक्त एक आत्मकल्याणासाठी सर्व काही. स्वाध्यायाचं फळ काय आहे, आत्मकल्याण. आणि तेवढं साध्य झालं तर सगळं साध्य झालं. तेच जर गेलं तर सगळं गेलं. म्हणून आम्हाला सतत आत्महितासाठीच झटलं पाहिजे. कशात हित आहे ते पाहिजे. एखाद्या गोष्टीची रुची असेल तर ते आपण करूनच राहतो. मग आम्हाला आत्मिक आनंदाची रुची नाही काय, मग ते आम्हाला करायला नको का. केलंच पाहिजे. म्हणजे त्यासाठी कसं केलं पाहिजे हे समजून घेणं आवश्यक आहे. जसं आपण लौकिकात काय करतो की जर आता गायनाची कला शिकायची, काय करतो, उत्कृष्ट जो गायन म्हणतो त्याच्याकडे शिकायला जातो. मग त्याला किती दिवस लागतील, किती फी लागेल, काय काय स्वरयंत्र नीट राहण्यासाठी काय काय करावं लागेल, काय पथ्य पाळावं लागेल, सगळं करतोस. किती अवघड असेल तरी सुद्धा करणार म्हणतो, पण मला पाहिजेच हे. मग त्यावेळेस आपल्याला तिथं ते अवघड वाटत नाही, ते अपरिचित असं सुद्धा अवघड वाटत नाही. आत्मा सुद्धा अनादी काळापासून अपरिचित आहे. त्याची कहाणी कधी ऐकलेली नाही, त्याला कधी अनुभवात घेतलं नाही, तरी सुद्धा तू पुरुषार्थ कर. ऐकतमपि मृत्वा तत्व कौतूहली सन. अरे कसंही कर, मरण आलं तरी चालेल, पण तत्वाला जाणण्याचं कुतूहल जागरूक कर. त्यामध्येच तू कुतूहल कर. त्याला सोडून दुसरं कुठेही तुला आता उपयोग लागला न पाहिजे. उपयोग फक्त कुठे लागला पाहिजे, स्वभावातच. एवढी आपल्याला स्वभावाची साधना करायला ही संधी आहे, पण आपण ती संधी अनेक वेळा अशीच वाया घालवली. आणि कशी वाया घालवते हे आपल्याला कळत देखील नाही. काय माहिती आपल्याला ह्या क्षणात आयुष्य संपेल की राहील काय माहित नाही.
दुसऱ्याचं म्हणतं त्यांचं आयुष्य संपणार आहे आणि आपलं राहणार. आता मागचा श्लोक सांगितला ना त्याच्याप्रमाणे ते जळतायत अग्नीमध्ये, आपण सुरक्षित आहे. आपण कशावर सुरक्षित आहे? बघितलं ना की एखादा म्हणजे ते परवा कोणतं उदाहरण सांगितलं होतं की रेल्वेच्या रुळावरून एक वृद्ध स्त्री, म्हणजे ती वृद्ध म्हणजे किती 50-55 वर्षाची असेल, आणि पण तिला ऐकू येत नव्हतं का काही माहित नाही, आणि ती रेल्वे सुपरफास्ट तिकडून येते म्हटलं सगळे ओरडायला लागलेत की तुम्ही लवकर त्या दुसऱ्या रुळावर जावं, पण तिने काहीच ऐकलं नाही. आणि तिथंच ती कोण होती स्टेशनवर? तिची मुलगी होती. ती मुलगी पण ओरडली, पण आता ही ऐकत नाही म्हटल्यानंतर स्वतः उडी मारली आणि तिला असा धक्का देऊन दुसऱ्या रुळावर ढकललं, आणि स्वतः आता परत अशी तेवढ्याच चपळाईने यायला लागली तर तीच त्या गाडीखाली गेली, रेल्वेखाली. तिला वाचवायला गेली, स्वतः मी म्हणतो ती उतरली नसती तर लगेच आपले किती प्रश्न असतात. ती उतरली नसती तर ती वाचणारच होती, तर मग ही मरणारच होती, तर असं नाही म्हणत आपण. म्हणजे कसं आहे, आपण हा विचार करत तर लहान आणि मोठा व्हायचा प्रश्न नाही, कोण कधी जाईल आणि कधी कोणाचं कसं आयुष्य संपेल करणार. किंवा दुसरं उदाहरण ते सांगितलं की रेल्वेच्या रुळावरून पती पत्नी चालले होते, त्यांचं एक 3 महिन्याचं बाळ होतं. ती पत्नी घेऊन चाललेली, पुष्कळ वेळ झाला म्हणून तिचं हात वगैरे दुखत आले असतील, म्हणून तिने पतीजवळ दिलं ते बाळ. फक्त देऊन किती वेळ झाला, 1 मिनिट पण झाला नाही, असे 2 पावलेच फक्त गेले असतील पुढं. तेवढ्यात काय झालं, रेल्वे सुपरफास्ट आली आणि पत्नी गेलेली पतीलाही कळलेलं नाही. तो आपलं पुढं पुढं चाललाय, थोड्या वेळाने मागं वळून बघतो, पत्नी नाही, कुठे गेली. मग तो मागे मागे जायला लागलाय बघायला. बघितलं तर तिथं मांसाचे तुकडे थोडे थोडे दिसले, पण आता ते पत्नीचे कसे ओळखू येणार. अजून पुढे गेला तर पत्नीच्या साडीचे तुकडे दिसले, मग त्याने अनुमान लावलं, त्याच्यावर गेली. म्हणजे त्या बाळाचं आयुष्य 1 क्षणापूर्वीच दिलेलं पतीच्या हातात. कोण वाचवायला येते? जो तो आपापल्या परिणाम. आणि कोणाचं कधी संपेल माहित नाही. मग आपण किती सावधान राहिलं पाहिजे, कसे परिणाम केले पाहिजे. तेवढीच आपली निधी आपल्या बरोबर जाणार आहे. जे परिणाम करतो तेच आपल्या बरोबर जाणार. मग प्रत्येक समय एवढे चांगले परिणाम की आपण किंचित मात्रही कोणाच, आता सांगितलं ना सकाळी निर्विचिकित्सा अंग, काय सांगितलं होतं, सर्व धर्माविषयीचे किळस न करण्याची भाव, निर्विचिकित्सा. सर्व धर्म म्हणजे काय आलं, तर सगळं स्वभाव विभाव सगळं परिणाम. धर्म म्हणजे ते बाहेरचं बौद्ध धर्म वगैरे असं नाही घ्यायचं. धर्म म्हणजे प्रत्येक द्रव्याचा, वस्तूचा स्वभाव आणि जे विभावरूप परिणामन करतात ते पण त्यात गर्भित झालेले आहे, जीव आणि पुद्गलाच. मग जास्त कुठं आपलं लक्ष केंद्रित होतं, विभावाकडे लक्ष केंद्रित. काहीतरी वेगळं पाहायला मिळालं की म्हणतो हे असं कसं काय असते. असं त्यांच्या गळ्यात हार घालायला गेले आणि बॉम्बस्फोट झाला आणि ती पण गेली बाई आणि हे पण गेले, दोघंही गेले. अजून कोण आसपास असते, हे असं कसं काय केलं म्हणतो, लगे असं फसवायचं का म्हणतो. तर ते सगळं झालंय, काम सगळं संपलंय, आणि तरी आपण इथं चर्चा करत बसले ना असं कसं म्हणून काय परत येणार तर नसतं. काय तू कुठल्या, म्हणजे हा वस्तूचा धर्म समजून घ्या. अघटित काहीच झालेलं नाही. जसे तू परिणाम केले, जसं पुरोभवात त्याला मागवलेलं आहे तसंच हे उदयाला आलेलं आहे. असं कसं म्हटलं की परत तुझ्याही कपाळी तेच येणार. म्हणून सतत तू
सावधान राहा. प्रत्येक समय फक्त न्यायिक राहा. न्यायिकतेने ही साधना कर. किंचित मात्रही तुला आकुलता व्याकुलता होणार नाही. प्रत्येक समय स्वतःची साधना करून